गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया। ओम गण गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया। मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ब्रेकफास्ट? तुझं फेवरेट आहे काय मटकी आणि कढी. ब्रेकफास्ट? ब्रेकफास्ट तर हे होतं काय. पार्टी आहे ना, नाश्ता जास्त नाही करायचे. मैत्रिणी बोलल्या खाली पोट ठेवून या, जास्त सकाळी काय नाश्ता करू नका, लाईट करा एकदम. खूप व्हेरायटी आहेत, सगळ्यांनी वेगवेगळ्या छान छान आणणार आहेत. Good morning and welcome you all to Rachna's Navindil World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back from 24 hours duty, आता चालू आहे क्लिनिकला. आणि yes, every day is a special day. सो आजही सुपर स्पेशल डे आहे, कारण आज आहे स्वीटीचा बर्थडे. सो सुपर एक्साइटेड. आणि रात्रीच तिला विश केलं, कॉल केलं हॉस्पिटलमध्ये. सुखी हो, यशवंत हो. स्वतः वाजले आहेत 12:05. सगळं काही आवरून झालेलं आहे. सकाळी नायसा गेली, त्यानंतर फटाफट व्हिडिओ एडिट केलं, मग जेवणाला लागली. सो लंच इज ऑल्सो रेडी. आणि त्यानंतर नाश्ता झाला. आई चालल्या आहेत खाली, स्वतः आईंची सुद्धा सगळी ती तयारी करून त्यांना दिली. आणि मग फायनली मी थोड्या वेळ आराम केला. म्हणजे माझे ना, आय डोंट नो, माझे आईज खूप पेन होत होते. नाही बोललं तरी स्क्रीन टायमिंग जास्त आहे. व्हिडिओ एडिट करणं, मग जर ते रिजेक्ट झालं तर मग परत एडिट करणं. सो सतत ते चालू असतं. म्हणून त्यामुळे डोळ्यांना थोडासा आराम पाहिजे होता. सो थोडासा मसाज करून घेतलेला आहे. एवढं अमेझिंग प्रोडक्ट आहे ना, तुमच्याबरोबर सुद्धा मी त्याचा रिव्ह्यू शेअर करते. म्हणजे जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण घेऊ शकतात. आपलं जे स्ट्रेस आहे, मायग्रेशन पेन आहे, त्याने खरंच कमी होतं, खूप रिलॅक्स फील होतं. द बेस्ट पार्ट ऑफ दिस प्रोडक्ट इज की जेव्हा आपलं मसाज चालू असतं ना, पाठीमागे एक म्युझिक चालू असते आणि ती म्युझिक एवढी सुदिंग असते ना की ते 15 मिनिट्सचा जो मसाज आहे ना, तो एवढा अमेझिंग. हा प्रोडक्ट आहे अगारोचा सुप्रीम आय मसाजर. ह्याच्यात 5 मोड्स तुम्हाला मिळतील. कोणत्या प्रेशरनी मसाज हवंय तुमच्या आईजला त्याप्रमाणे तुम्ही तो मोड सिलेक्ट करू शकतात. सो अशा प्रकारे हा दिसतो. बेस्ट पार्ट म्हणजे हा फोल्डेबल आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकतायत. याला तुम्हाला चार्ज करावं लागतं. ह्याचं चार्जिंग पॉईंट इकडे दिलेलं आहे. सो ह्याच्यावर तुम्हाला एक चार्जिंग कॉर्ड सुद्धा ते देतात. आणि खूप इझी आहे यूज करायला. हा तुम्ही बेल्ट बघू शकतायत. अकॉर्डिंग टू युअर हेड साईज तुम्ही बेल्ट ॲडजस्ट करू शकतात. आणि एक्झॅक्ट आईजवर बसतं. ह्याचं जे कुशन आहे ते पण एवढं छान आहे ना की डोळ्यावर आल्यानंतर एकदम छान फील होतो. आणि जसं मी म्हटले की फोल्डेबल आहे, सो इझी आहे कॅरी करण्यासाठी. सो हे कसं यूज करतं ते मी तुम्हाला दाखवते. सो हा आहे स्टार्ट बटन. इथे लॉंग प्रेस केल्याने हे स्टार्ट होईल. इथे तुम्ही जे मोड्स आहेत ते चेंज करू शकतात. जर सॉफ्ट मोड सिलेक्ट केलं तर तुम्हाला लो प्रेशर प्लस हीट प्लस म्युझिक मिळेल. जर स्ट्रॉंग मोड केलं तर हाय प्रेशर प्लस हीट प्लस व्हायब्रेशन प्लस म्युझिक मिळेल. जर रिलॅक्स मोड सिलेक्ट केलं तर एअर प्रेशर प्लस म्युझिक मिळेल. स्लीप मोडवर फक्त तुमच्या आईजला तुम्हाला हीट मिळणार. वेकअप मोडमध्ये व्हायब्रेशन प्लस म्युझिक आहे. हा जो ऑप्शन आहे हा म्युझिकचा आहे. म्युझिक तुम्ही हाय मीडियम तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही ठेवू शकतात. प्लस म्युझिक चेंज सुद्धा करू शकतात. ब्लूटूथ ऑप्शन सुद्धा त्याने दिलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे जी पण म्युझिक आहे ती ह्याच्यावरती प्ले करू शकतात. कॉम्प्रेशन लेवल सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला जसं हवे तसं. लाईक नो प्रेशर, सॉफ्ट प्रेशर आणि स्ट्रॉंग प्रेशर. हीट लेवल सिलेक्ट करू शकतात. 40 to 40 डिग्री सेल्सिअस ल्युकवॉर्म हीट, हाय हीट, नो टेम्परेचर,
किंवा लो हीट ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. मसाजर आपल्याला ऑसिलेटिंग प्रेशर प्लस रिथमिक मसाजिंग देतो, त्याचबरोबर स्ट्रेस रिलीफ आणि मायग्रेन पेन पासून रिलीफ करतो. प्रोव्हाइड्स रिलॅक्सेशन अँड हेल्प्स इन रिमूव्हिंग फॅटिक. पूर्ण दिवसात कधीही तुम्ही हे यूज करू शकतात. 15 मिनिट्स ऑटो शट ऑफ आहे. जर इन केस तुम्हाला कोणाला हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिलेली आहे. माझ्याकडे आता 15 to 20 मिनिट्स आहे नायसा येण्याच्या आधी. तोपर्यंत माझी जी छोटी मोठी कामं आहेत ती मी करून घेते. अँड यू पीपल स्टे ट्यून्ड. नायसा गुडगल आहे. नायसा मस्त टिफिन खाऊन आली आणि मग नायसाला टीचरने काय दिलं दाखव. काढलं. नायसाला स्टार पण दिलं. कोणी मग तू घेतले स्टिकर स्वतः लावले मग का टीचरने स्टिकर लावलेलं. एवढी मस्तीखोर झाली नाही. चल आता फटाफट फ्रेश हो नको. फटाफट फ्रेश हो आणि जेवून घे. इकडे बाहेर जेवायला ये. चला लवकर लवकर. सो आज जेवायला बनवलं आहे कढी आणि मटकी. जे हा कॉम्बिनेशन सनी, आई आणि दादांना खूप आवडतं. आणि वहिनींनी सकाळी दिलेला आम्हाला गुलाबजामुन केक, त्यातला ऑलमोस्ट संपलं. तर हे एवढंसं पीस राहिलेलं आहे. आणि छान मस्ती एवढी आहे ना नायसाची. सो चला आता आम्ही जेवण वगैरे घेतो, कारण मी सुद्धा सकाळी काही नाश्ता केलेला नाहीये. 12 वाजता जेवण्याचा असा प्लॅन होता, पण वाजले आहेत 1, कारण मी एक व्हिडिओ एडिट करत होते म्हणून मला वेळ गेला. बोला. चल चल लवकर उठ पटापट कर. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. वाजले आहेत दुपारचे 2. सो मी चाललो आहे स्वीटीला बुके घ्यायला आणि केक आणायला. सो तिथून मग मला रचना पुढे जॉईन करणार आहे. आणि येस, स्वीटीसाठी काय गिफ्ट घ्यायचं आहे. सो काय आहे हे तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. सो सुपर एक्सायटेड, कारण स्वीटीला सरप्राईज असणार आहे. सो स्टे ट्यून. सो लेट्स. येलो मस्टर्ड. हाँ बताओ. पिंक चांगलं वाटतं मला. दुपट्टा अच्छा आहे. फ्लोसर थोडं युनिक पाहिजे, वेगळं काहीतरी. उसमें एक कलर हो जाएगा आपको. लिखो लो. इसका दुपट्टा भी अच्छा. ये आपको चाह रहा है 24. और ए लाइन में क्या है. देखो पैंट है का तेरा नहीं. वही ये वाला भी आएगा. ये क्या है, प्लाजो या स्ट्रेट. पैंट. स्ट्रेट पैंट. ये भी मस्त है. फ्रंट कट है. बघू अशी. हाँ हा लूज आहे. तिला असं फिटिंग वाला छान वाटतं. लूज तिला ऑल्टर करायला लागेल, तिच्या मापाचा नाहीये तो वाला छान आहे. पर ये पूरा आएगा ना तो वो भी वैसे ही लगेगा. जैसा पर आएगा
छान. असं साईड आवडेल हा तुला आणि हा जॅकेट मला हाच आवडला येलो जॅकेट येलो कलर कॉट सेट है, कॉट सेट चलेगा आपको तो कॉट सेट देख लो आपके लिए अगर कॉट सेट देखना है ड्रेस कुछ स्वीटीताईला बर्थडे सरप्राईज द्यायला तिला बिलकुल सुद्धा आयडिया नाही आहे बिकॉज शी इज वर्किंग टुडे आणि सनी आणि स्वीटीताईचं टाइम मॅचच नाही होते. जेव्हा सनी म्हणजे स्वीटीताई जेव्हा येईल तेव्हा सनी असेल क्लिनिकमध्ये आणि मग रात्री 11 वगैरे वाजतात. तोपर्यंत तो ऑलमोस्ट बर्थडे संपायला येईल. सनी आलाच सकाळी आहे म्हणून आम्ही काल रात्री सुद्धा जाऊ नाही शकतो. ती अजिबात एक्सपेक्ट नाही करत आहे आम्हाला आणि आय डोंट नो म्हणजे ती ऑफकोर्स खूपच काय म्हणतात खुश होईल. बट आय जस्ट होप तिचा क्लायंट नसायला पाहिजे नाहीतर मग आम्हाला आमचंच पोपट होईल असं होईल ते. 5 मिनिटं केक कट करून हां आम्ही लगेच निघणार आहोत. सो स्वीटी बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. जास्त काही म्हणजे ती एक्सप्रेस नाही करत म्हणजे बट शी द वन द म्हणजे मी आजपर्यंत जेवढ्या विमेन्सला भेटली आहे ना त्याच्यात सॉर्टेड पेक्षा मेहनती खूप खूप मेहनती आणि आतापर्यंत तिने जे अचीव केले ना ते स्वतःच्या हिमतीवर केले. लाईक ह्या माझ्यापेक्षा ती 2 वर्षांनीच मोठी आहे बट तिने खूप काही तिच्या आयुष्यात बघितलेलं आहे. खूप काही गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत आणि हे सगळं ना आईंकडनं तिला मिळालंय. म्हणजे जो जे पेशंटली काम करणं, शांततेत सगळं काही करणं, चिडचिड नाही करणं आणि फोकस्ड राहणं, स्वतःच्या कामासाठी तिचं जो प्रेम आहे ना तो एक वेगळ्याच लेवलचा आहे आणि सतत काही ना काहीतरी नवीन शिकत असते आणि कधीच तिला मी असं नंदेलसारखं बघितलं नाही. माझी मोठी बहीण आहे जसं माझं आणि फाल्गुनीचं जो रिलेशन आहे तसंच तिच्याबरोबर सुद्धा रिलेशन आहे. खट्टा मिठावाला तसा रिलेशन आहे आणि म्हणतात ना की असा बॉन्ड असायलाच पाहिजे. मी माझ्या आत्याचं आणि आईचा बॉन्ड बघायची आणि नेहमी असं विचार करायची की असा बॉन्ड माझा पण असेल का, की प्रत्येक टायमाला त्यांचा एक फोन असायचा की हे झालं ते झालं ते झालं. आम्ही तर ऑफकोर्स एवढं फोन नाही करत मी आणि स्वीटीताई एकमेकींना, बट जेव्हा आपण भेटतो ना आमचे एवढ्या गोष्टी आमच्या असतात ना सगळं काही. तिला माझ्या लाईफबद्दल तर ऑलमोस्ट माहिती असेल आणि ब्लॉग थ्रू तर ऑफकोर्स समजतो. आमची लाईफ ॲक्च्युली ओपन बुक आहे आणि ती सुद्धा जेव्हा भेटते ना एकदम मन मोकळं सगळं काही बोलते. छान वाटतं म्हणजे तिच्याबरोबर राहून मला कधीच असं वाटलं नाहीये की ती माझी नणंद आहे किंवा एक म्हणतात ना ती एक काय म्हणतात असं कम्फर्ट लेवल जो आहे ना तो एकदम वेगळ्या प्रकारे मी तिच्याबरोबर शेअर करते. आणि फक्त तीच नाही पण वहिनींबरोबर सुद्धा तसंच आहे की असं कधीच डिफरन्शिएट नाही केलं की हे माझे सासरचे लोक आहेत त्यांच्याबरोबर असं वागलं जायला पाहिजे असं नाहीये. सो तो जो बॉन्ड आहे तो असाच स्ट्रॉंग राहणार आहे. खूपच बाबा खूपच अंडरस्टँडिंग, इमोशनल म्हणजे जेवढे क्वालिटीज असतील तेवढे सगळे ऑफकोर्स छान क्वालिटीज सगळे काही आणि दादाचं मिक्सचर. येस ट्रू. माझ्यातलं कामनेस पण आहे तसं दादासारखीच ती थोडस हायपर म्हणजे दादा असे थोडेसे तुम्हाला नसेल दिसत पण दादा थोडेसे असे असे आहेत आणि ती बॅलेन्स्ड या दोघांचं बॅलेन्स्ड. तो खूप लोकांना प्रश्न पडतो जे पण नवीन आहेत त्यांना की एक्झॅक्टली माझे फॅमिली मेंबर्स नाही समजून येते आणि या लग्नाच्या दरम्यान तर खूप लोकांना कन्फ्युजनच झालेलं की एक्झॅक्टली कोण काय कसं आहे. सो अजूनपर्यंत पण जे आम्हाला खूप आधीपासून फॉलो करतात त्यांना सुद्धा थोडंफार कन्फ्युजन आहे की ही सनीची सख्खी बहीण आहे की दादा मोठे आहेत की नाही हा पण आहे. सो येस हे 3 भावंड आहेत. सर्वात मोठे दादा आहेत, मग सनी आहे आणि मग सर्वात
लास्टला स्वीटीताई आहे. सो स्वीटीताई इज अ मिक्सचर ऑफ बोथ. आणि कधीच एक्सप्रेस करते ती, पण ना असं जास्त मनात ठेवते गोष्टी. आणि असं काय म्हणतात एक्सपेक्टेशन्स नाही, असं म्हणतात ना, लेस एक्सपेक्टेशन्स आहेत तिला. म्हणजे जे जास्त ते रचना बरं आहे आणि कमी बोलते, माझ्या बरं कमी एक्सप्रेस. वो तो शादी के बाद होता ही आहे आणि असा बॉन्ड असायलाच पाहिजे. सो मी बोलत होती काहीतरी, आता ते म्हणजे मी विसरून गेली. सो येस, फायनली आम्ही पोहोचलो. लेट्स गो, लेट्स सी हर रिएक्शन. पहिले मी जाते आता. हा Happy birthday to you, happy birthday to you. बोल, अरे happy birthday बोल. Happy birthday to you. Like so. So even this year you are working on your birthday. आम्ही गेल्या वर्षी पण असं झालेलो ना. So brother and sister are so much obsessed with lights. You can't help. I'm मनापासून हसली आहे ती. बर्थडे, इट्स युअर बर्थडे. तू त्याच्यासाठी लहानच आहेस ना म्हणून. हो, आता लावा तियारा वगैरे. तुझं काय, तिथं कशाला थँक्यू व्हेरी मच. अगं तुझं आणि त्याचा टाइम मॅनेजच नाही होते. तू संध्याकाळी येशील तर तो गायब असेल. पण कशाला सनी, मी तर स्ट्रिक्ट बोललेली की आता बर्थडे वगैरे फिनिश करा. मला नव्हतं ऐकू आलं बाबा. मी नाही, मी तर किती वर्ष बोलते मोठ्यांचे बर्थडे फिनिश करा. नाही, मला माझा बर्थडे पाहिजे. मला नको करू, आम्ही सेलिब्रेट करतो. हॅपी बर्थडे स्वीटी. थँक्यू. मी आत्ताच त्यांनी कॅडबरी आणली ना मला, थोडंच दे. आई चौकी आहे, चौकी. थँक्यू. मला हात दोन. ये सनी, ये हात दे. भारी सरप्राईज, एकदम अनएक्सपेक्टेड. मी बोललो आहे का लास्ट टाइम. आईना पहिले सांगितलं, अजिबात फोन करून सांगू नका. नाही, आई मेंटली प्रिपेअर करते ना. मग आईने फोन केलेला तुला? आई आज थोडा बिझी होता ना त्यांच्या ह्याच्यात. बॉक्स राऊंड घरी घेऊन दे. पाणी आणू? नाही नाही, आणि एक बिस्लरी. नको नको, अगं बस ना 5 मिनिट. आणि एक बिस्लरी. चॉकलेट नाही आणलं तू? हे त्याच्यात त्याच्याकडनं की मी नंतरची पेक, त्याला सांग नंतर देते. हे भाई आताच आहे तुझी चॉकलेट. सनी गिफ्ट वगैरे मी काय घेणार नाही. नको तू घेऊ. गिफ्ट बघ आधी, नको मग डिसाइड कर घ्यायचंय का नाही. तू आधी घे, मग डिसाइड कर. बघ. अरे यार काय यार, शपथ मला असं एम्बॅरेस करतात. एम्बॅरेस काय, तुला बघूनच आवड ना. तुला फंक्शनला कुठल्या घालता येईल असं घेतलं. नाही आवडलं तर तू चेंज पण करू शकणार. फक्त यू हॅव टू ऑल्टर. मी तर स्ट्रिक्टली बोललेली की नो बट. मला नाही असायचं.
ती तुझी चॉईस आहे ना, तुला आवडेल. पण कोणाच्या बर्थडे कोणाच्या लग्न कुठला तरी आता कोणाचं तरी असेल ना, डिअर अँड नियर वन्स. आणि हे पण आहे मस्त. तुला आवडतं तसं म्हणजे ओढणी बिडणी घ्यायची गरजच नाही. आता पण कोणाचं लग्न आहे आता? तुझ्या फ्रेंड्स फॅमिली, कोणाला तरी लग्न करायला लागलं. इकडची फॅमिली, सासरची. स्वीट रचना घाल तिला हेल्प कर. मग अशी कशी बोलतेस? तुला आता तरी केक कटिंग करायला पाहिजे. मस्त, खूपच सुंदर आहे. छान वाटेल. मस्त कलर छान. मस्त वाटतं. मला तू बघितल्यावरच आवडलं. ह्यात येल्लो कलर होता पण मी येल्लो येल्लो तुझ्याकडे. येल्लो मिलो ओव्हर झाले. थँक्यू व्हेरी मच. काय तर घ्यायचं का आजी नाही? ती नको घेऊ. नाही मी बोलते रचनाला देऊ. आपली वेटिंग लिस्ट आहे. तुला नाही तर मग आहे कोण माझ्या नंतर आई इन जनरल सांगते. आहे माझ्याकडे. खूप छान खूप छान. नाहीसा दे ते. आवडला सरप्राईज. मस्त खूप छान सर. हे दे. तरी पण असं करू नको आता नेक्स्ट इयर प्लीज. चालेल, विश कर फक्त. चालेल, तुला दे. किती तू वर्षाची झाली? नाहीसा नाही बघ काय आणलंय. वर्षाची आहे मी आता. 89 ना तू? 88. असलं काय आणलंय स्पेशल. हॅपी बर्थडे बोलली का? तुला अजून जाड झाली आहे. आणि तुझ्या स्टाफ साठी हे आणलंय. आज स्टाफ सुट्टीवर आहे ना, पण एकच आहे ना. मग तुम्ही दोघी खावा, तुम्हाला आवडेल इव्हनिंगला. चालेल. मस्त त्यांच्याकडे फ्रेश पफ मिळतात. सनी आता प्लीज मी तुला ह्याच्या सांगते, नो गिफ्ट प्लीज. ठीक आहे, ठीक आहे. तू जेवढे नो गिफ्ट बोलणार तेवढे गिफ्ट जास्त येतात. सो ती बघ आत तू दे. It's not. आत तू केक दे तू. थांब प्लेट देते. वॅक्सिंग क्लीनअप आणि ही जी रूम आहे ती आहे फेशियल रूम. वॉशरूम. सो बरोबर टायमावर आलो. आता आम्ही निघतोय. थँक्यू व्हेरी मच. सरप्राईज आवडला. फॉर सच वंडरफुल सरप्राइजेस ऑल द टाइम अँड नेक्स्ट इयर नो. हा ठीक आहे. ओके. सरप्राईज आहे तर तुम्हाला समजेलच. सो स्टे ट्यून. डिसाइड आहे. डिसाइड आहे. घरात बिया बाहेर वाईट घरात घरच्या संडास लागू ओम हुआ तसे मोर्या मोर्या मी भारताने तू देश सेवा करूया जाणे अन्याने माझे खोटाने कोटी तू घाल बोटी. सो वाजले आहेत संध्याकाळचे 7:15. सनी गेला क्लिनिकला, आई गेल्या आहेत खाली वॉकला. मी सुद्धा आता चालली आहे नायसा बरोबर, कारण तिला सायकल चालवायची आहे. सो तिच्या सायकल बरोबर म्हणजे ती सायकल चालवते त्याच्याबरोबर माझी सुद्धा वॉक होऊन जाते. आज तुम्ही पाहिलंच की सनी सुद्धा बिझी होता, सुटीताई सुद्धा बिझी होती, बट स्टील इट्स ऑल अबाउट प्रायोरिटीज मला असं वाटतं. आणि सनी इज दॅट पर्सन जो बरोबर त्या सगळ्या गोष्टींना एकदम प्रॉपरली बॅलन्स करतो. म्हणजे
आज सकाळी तो 24 आवर्स ड्युटी करून आला. त्यानंतर इमिडिएटली तो क्लिनिकला गेला फ्रेशन अप होऊन. त्याच्यानंतर दुपारी त्याला येता येता 2:30 वाजले. दुपारचाच त्याचा जो टायमिंग आहे त्याला जेव्हा आराम मिळतो, कारण 24 आवर्स ड्युटीमध्ये त्याला खूप क्वचित आराम मिळतो, लाईक 1 ते 2 तास, नाहीतर नाहीच. पूर्ण टाईम तो उभा असतो, पूर्ण टाईम काही ना काहीतरी दुसरं सगळं चालू असतं. नंतर संध्याकाळी परत त्याचं क्लिनिक असतं. उद्या परत त्याचं 24 आवर्स ड्युटी आहे. बोलताना किंवा ऐकताना जेवढं सोपं वाटत असेल तेवढं ते करताना नाही आहे, कारण त्याला त्याचंच माहिती आहे की तो सगळं कसं मॅनेज करतोय. पुढे सुट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणून तो त्याच्या ड्युटीज तसं करतोय. तर फॅमिली बोललं किंवा त्याच्या आयुष्यात जी पण व्यक्ती आहे ना, तो त्याच्या चेहऱ्यावरती एक स्माइल बघण्यासाठी ही कॅन डू एनिथिंग. सो एवढं थकून वगैरे आलेला, बट स्टील स्वीटीताईचा बर्थडे आहे, ती सुद्धा तिथे बिझी आहे आणि त्याने तिच्यासाठी टाईम काढलं. दॅट इज मोर इम्पॉर्टंट, कारण आता त्याला रात्री येता 11 वाजतील, तोपर्यंत तिचा बर्थडे संपेल. सो आपण नेहमी एक एक्सक्यूज देतो की नाही मी बिझी होतो, मला टाईम नाही काढता आलं, पण मला असं वाटतं ते सगळं काही आपल्यावर आहे. सो आपण आपल्या लोकांसाठी नक्कीच टाईम काढू शकतो. आपण आपल्या लोकांना किती प्रायोरिटाईज करतोय ते सगळं काही आपल्यावरतीच आहे. एक्सक्युजेस तर खूप इझिली देता येतात, मी पण खूप एक्सक्युजेस देते, बट सनी इज दॅट पर्सन की नाही, त्याला ते करायचंच असतं. त्याच्या मनात आलं, त्याला माहिती आहे कसं त्याच्या लाईफमध्ये कोणती गोष्ट कशी बॅलन्स करायची आहे. खूप वर्ष झाले मी कधी कधी खूप काही गोष्टींना कंटाळा करते, बट ही इज लाईक की नाही रचना, वी हॅव टू डू इट. एक स्माइल दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जर आपल्याला ते करता येतंय देन वाय नॉट. आणि हे तो नेहमी लक्षात ठेवतो. सो त्याला बघून त्याच्याबरोबर राहून त्या सगळ्या काही गोष्टी मी सुद्धा शिकली आहे. ही जी क्वालिटी आहे ना, ही प्रत्येकामध्ये असायला पाहिजे मला असं वाटतं, कारण आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काही कारणामुळे बिझी आहोतच. कोणीच असं नाहीये की रिकामा बसलाय, काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात असतं. बट इट्स ऑल अबाउट हाऊ मच टाइम वी आर गिव्हिंग टू अवर फॅमिली, टू अवर लव्ह वन्स. आणि त्या एका स्माइलसाठी ऑफकोर्स वी कॅन डू दिस. तो सकाळचा जो एक सेक्शन होता जिथे आई त्यांच्या फ्रेंड्स बरोबर गेलेले, ते पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल उद्या. आजी व्लॉग बघत होती. आजी कसं वाटलं? बरं वाटलं. म्हात्रे दादा बिझी आहेत रिलॅक्सेशन मध्ये. आय मसाजर आहे, छान रिलॅक्स वाटतंय ना? खूप रिलॅक्स. आज माझी म्युझिक चालू आहे, म्युझिक ऐकतोय. आजी बसले का बरं? आजी बरं वाटतंय का? सगळ्या बाई बरं आहे, पण आता एकांत फसलोय काय मी करू. म्हणजे शिकायचे, शाळेत जायचं. आता शाळेत जायचं हो तिला. आजीची गाडी तिथेच अडकली अजून. एकाच फसलो रे. असं विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. स्वप्नाली मग अशी बरी चालत गेलो नाही का बरोबर. चला नाही म्हणजे या ज्याला पुढे इथेच ठेवा, आम्ही जातो.